ओम श्री साईराम. ओम श्री सत्यसाईराम मानसपूजा. हे साईदेवा, प्रथम साई गणेशाची आराधना करून आणि आपली मानसपूजा योग्य रीतीने करण्याचा संकल्प मनी बाळगून मी आपली मानसपूजा करीत आहे. हे साईदेवा, आपण त्याचा स्वीकार करावा. माझ्या हृदयी आसनस्थ होण्यास मी आपणास आमंत्रित करत आहे. आपले दोन्ही चरण माझ्या अश्रूंनी प्रक्षालित करीत आहे. प्रेमार्पक आणि माझ्या पंचेंद्रियांपासून तयार होणाऱ्या पंचामृताचे मी तुम्हास जणू अर्घ्य देत आहे. माझ्या बुद्धिमत्तेत असणाऱ्या सात्विक भावांचे जणू जल श्रद्धारूपी पात्रात घेऊन श्री सत्यसाईश नमो नमस्ते अशा मंत्रघोषात हे साईदेवा, मी आपणास अभिषेक करत आहे. हा चंदनाचा लेप म्हणजे माझ्यातील नम्रतेचेच प्रतीक होय. निष्ठेने कुंकुम मिश्रित अक्षतांचे स्वरूप धारण केले आहे आणि माझा देह तुळस आणि बिल्वपत्रांच्या रूपी मी आपणास अर्पण करीत आहे. इंद्रियांवर जय, मनावर ताबा, प्रेम, शांती, धर्म, सत्य, नितांत भक्ती आणि अहिंसा यांचे पालन काया, वाचा आणि मनानेही करून ही जणू पुष्पेच मी जमवली आहेत. मनरूपी धाग्यांमध्ये विचाररूपी हातांनी या पुष्पांची माला मी माझ्या मनी गुंफत आहे. हे श्री सत्यसाई देवा, चरणांपर्यंत रोवणारी अशी ही वनमाला मी आपणास समर्पित करीत आहे. सदिच्छारूपी धूप आणि सद्विचारांचा दीप प्रज्वलित करून माझ्या सत्कर्मांच्या फळांचा माझ्या हृदयरूपी फळासह मी आपणास नैवेद्य दाखवत आहे. माझ्या आंतरिक भावनांच्या रूपात तांबूल तयार आहे. माझ्या अहंकारास जणू मी कर्पूर रूपात जाळत आहे आणि भक्तिभावाने मी आपली आरती करत आहे. प्रदक्षिणा घालून शिरसाष्टांग नमन करत आहे. हे साईदेवा, माझ्या अल्पमतीनुसार केलेल्या या पूजनात जर काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा. सर्वजण सुखी होवोत ही तुमच्या चरणकमली प्रार्थना. ओम श्री साईराम. ओम श्री सत्यसाई अष्टोत्तर शतनामावली. ओम श्री साई सत्यबाबाय नमः. ओम श्री साई सत्यस्वरूपाय नमः. ओम श्री साई सत्यधर्मपरायणाय नमः. ओम श्री साई वरदाय नमः. ओम श्री साई सत्पुरुषाय नमः. ओम श्री साई सत्यगुणात्मने नमः. ओम श्री साई साधुवर्धनाय नमः. ओम श्री साई साधुजनपोषणाय नमः. ओम श्री साई सर्वज्ञाय नमः. ओम श्री साई सर्वजनप्रियाय नमः. ओम श्री साई सर्वशक्तिमूर्तये नमः. ओम श्री साई सर्वेशाय नमः. ओम श्री साई सर्वसंगपरित्यागिने नमः. ओम श्री साई सर्वांतर्यामिने नमः. ओम श्री साई महिमात्मने नमः. ओम श्री साई महेश्वर स्वरूपाय नमः. ओम श्री साई पर्तिग्रामोद्भवाय नमः. ओम श्री साई पर्तिक्षेत्रनिवासिने नमः. ओम श्री साई यशक्काय शिर्डिवासिने नमः. ओम श्री साई जोडियादिपल्ली सोमप्पाय नमः. ओम श्री साई भारद्वाज ऋषिगोत्राय नमः. ओम श्री साई भक्तवत्सलाय नमः. ओम श्री साई अपांतरात्मने नमः. ओम श्री साई अवतारमूर्तये नमः. ओम श्री साई सर्वभयनिवारिणे नमः. ओम श्री साई आपस्तंभसूत्राय नमः.
ओम श्री साई अभयप्रदाय नमः. ओम श्री साई रत्नाकरवंशोद्भवाय नमः. ओम श्री साई शिर्डी साई अभेदशक्तयावताराय नमः. ओम श्री साई शंकराय नमः. ओम श्री साई शिर्डी साई मूर्तये नमः. ओम श्री साई द्वारकामाई वासिने नमः. ओम श्री साई चित्रावती तटपुट्टपर्ति विहारिणे नमः. ओम श्री साई शक्तिप्रदाय नमः. ओम श्री साई शरणागत त्राणाय नमः. ओम श्री साई आनंदाय नमः. ओम श्री साई आनंददाय नमः. ओम श्री साई आर्तत्राणपराय नमः. ओम श्री साई अनाथनाथाय नमः. ओम श्री साई असहाय सहायाय नमः. ओम श्री साई लोकबांधवाय नमः. ओम श्री साई लोकरक्षापरायणाय नमः. ओम श्री साई लोकनाथाय नमः. ओम श्री साई दीनजनपोषणाय नमः. ओम श्री साई मूर्तित्रयस्वरूपाय नमः. ओम श्री साई मुक्तिप्रदाय नमः. ओम श्री साई कलुषविदुराय नमः. ओम श्री साई करुणाकराय नमः. ओम श्री साई सर्वाधाराय नमः. ओम श्री साई सर्वहृदयवासिने नमः. ओम श्री साई पुण्यफलप्रदाय नमः. ओम श्री साई सर्वपापक्षयकराय नमः. ओम श्री साई सर्वरोगनिवारिणे नमः. ओम श्री साई सर्वबाधाहराय नमः. ओम श्री साई अनंतनूतकर्तृणे नमः. ओम श्री साई आदिपुरुषाय नमः. ओम श्री साई आदिशक्तये नमः. ओम श्री साई अपरूपशक्तिने नमः. ओम श्री साई अव्यक्तरूपिणे नमः. ओम श्री साई कामक्रोधध्वंसिने नमः. ओम श्री साई कनकांबरधारिणे नमः. ओम श्री साई अद्भुतचर्याय नमः. ओम श्री साई आपद्बांधवाय नमः. ओम श्री साई प्रेमात्मने नमः. ओम श्री साई प्रेममूर्तये नमः. ओम श्री साई प्रेमप्रदाय नमः. ओम श्री साई प्रियाय नमः. ओम श्री साई भक्तप्रियाय नमः. ओम श्री साई भक्तमन्दाराय नमः. ओम श्री साई भक्तजनहृदयविहाराय नमः. ओम श्री साई भक्तजनहृदयालयाय नमः. ओम श्री साई भक्तपराधीनाय नमः. ओम श्री साई भक्तिज्ञानप्रदीपाय नमः. ओम श्री साई भक्तिज्ञानप्रदाय नमः. ओम श्री साई सुज्ञानमार्गदर्शकाय नमः. ओम श्री साई ज्ञानस्वरूपाय नमः. ओम श्री साई गीताबोधकाय नमः. ओम श्री साई ज्ञानसिद्धिदाय नमः. ओम श्री साई सुंदररूपाय नमः. ओम श्री साई पुण्यपुरुषाय नमः.
ओम श्री साई फलप्रदाय नमः. ओम श्री साई पुरुषोत्तमाय नमः. ओम श्री साई पुराण पुरुषाय नमः. ओम श्री साई अतिताय नमः. ओम श्री साई कालातीताय नमः. ओम श्री साई सिद्धिरूपाय नमः. ओम श्री साई सिद्धिसंकल्पाय नमः. ओम श्री साई आरोग्यप्रदाय नमः. ओम श्री साई अन्नवस्त्रदाय नमः. ओम श्री साई संसार दुःखक्षयकराय नमः. ओम श्री साई सर्वाभीष्टप्रदाय नमः. ओम श्री साई कल्याणगुणाय नमः. ओम श्री साई कर्मध्वंसिने नमः. ओम श्री साई साधुमानसशोभिताय नमः. ओम श्री साई सर्वमतसम्मताय नमः. ओम श्री साई साधुमानसपरिशोधकाय नमः. ओम श्री साई साधकानुग्रहवटवृक्षप्रतिष्ठापकाय नमः. ओम श्री साई सकलसंशयहराय नमः. ओम श्री साई सकलतत्त्वबोधकाय नमः. ओम श्री साई योगेश्वराय नमः. ओम श्री साई योगींद्रवंदिताय नमः. ओम श्री साई सर्वमंगलकराय नमः. ओम श्री साई सर्वसिद्धिप्रदाय नमः. ओम श्री साई आपन्निवारिणे नमः. ओम श्री साई आर्तिहराय नमः. ओम श्री साई शांतमूर्तये नमः. ओम श्री साई सुलभप्रसन्नाय नमः. ओम श्री साई भगवान श्री सत्य साई बाबाय नमः. ओम शांति शांति शांति. ओम श्री साईराम. ओम श्री साई मुक्तिप्रदाय नमः. मोक्ष प्रदान करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान श्री सत्यसाई बाबा हे अज्ञान, दुःख व मृत्यूपासून मुक्ती देतात. भगवान बाबा म्हणतात, मानवी जन्म म्हणजे जन्म व मृत्यूपासून मुक्त होण्यासाठी मिळालेली एक खास संधी आहे. इतर कोणत्याही पातळीवर ही संधी अस्तित्वात नाही. ही संधी अत्यंत दुर्मिळ असून ती फक्त पृथ्वीपुरतीच मर्यादित आहे. मानवी जन्म मिळवण्यासाठी सर्वच जीव उत्सुक असतात. केवळ मानवी शरीराच्या माध्यमामार्फतच ईश्वराला जाणून घेता येते. भगवान बाबा म्हणतात, देहाला देवत्व जाणण्याचे साधन मानायला हवे. त्यासाठी शारीरिक सुखप्राप्तीसाठी असलेली देहावरील आसक्ती सोडून द्यायला हवी. मुक्ती मिळवण्यासाठी मन ईश्वराला अर्पण करावे लागते. ईश्वराने मनाला पकडले की इच्छा संपून जाते आणि इच्छा संपल्या की मनाचे अस्तित्व संपून जाऊन मानव मुक्त होतो. या अवस्थेला मनोनिग्रह, मनोलय अथवा मनोनाशन असे म्हणतात. म्हणजेच मन मृत्यू पावते, मन विलीन होते, मनाचा संहार होतो. भगवान बाबा यासाठी गौतम बुद्धांचे उदाहरण देतात. ते म्हणतात, बुद्धांनी यात खूप खोलवर जाऊन शोध घेतला आणि जाणले की अखेरीस मनच आत्मबोधाच्या प्रगतीतील अडथळा बनते. त्यानंतर ते अमनस्क झाले, म्हणजेच मनातील सर्व अडथळ्यांना त्यांनी बाहेर काढून टाकले आणि निर्वाण म्हणजेच मोक्ष प्राप्त केला. भगवान बाबांच्या कृपेने एका बालिकेने मोक्ष कसा प्राप्त केला याची करुण कहाणी. फार वर्षापूर्वी एकदा स्वामी अन्य भक्तांसमवेत चित्रावतीच्या तीरावर जाण्यास निघाले. त्याच वेळी एक 6 वर्षाची बालिका धावतच तेथे आली. तिने पाहिले की स्वामी पायात काहीही न घालता निघाले आहेत, म्हणून तिने येताना हातात पादत्राणे आणली होती. स्वामींजवळ जाऊन तिने ती पादत्राणे त्यांना पायात घालण्यास सांगितली. त्या चिमुरडीचे ते कृत्य पाहून स्वामींना अतिशय आनंद झाला.
स्वामींनी तिला जवळ बोलावून तुला काय पाहिजे ते माग असे सांगितले. तेव्हा तिने जे मागितले ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ती म्हणाली, स्वामी, मला आपल्या चरणांमध्ये विलीन व्हायचे आहे. दुसरे काही माग म्हणताच ती तोच एक हट्ट धरून बसली. अखेर तिच्या मनासारखे झाले. 2 दिवसाच्या तापाचे निमित्ताने तिची प्राणज्योत स्वामींमध्ये विलीन झाली. दयाळू स्वामींनी तिच्या इच्छेनुसार तिला मुक्ती प्रदान केली. दुसरी कहाणी आहे केरळमधील सौ व श्री शंकर नारायणन या भक्त दाम्पत्यांची. दोघांची स्वामींवर निस्सीम भक्ती होती. स्वामींनी जेव्हा 1959-60 मध्ये केरळला भेट दिली तेव्हा त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वामी म्हणाले, सौ शंकर नारायणन यांची भक्ती थोर आहे. 1991 मध्ये त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यावेळी शोकमग्न असणाऱ्या त्यांच्या डॉक्टर कन्येच्या मनात एकच प्रश्न भेडसावू लागला, माझी आई कुठे असेल व कशी असेल. त्यावेळी सौ शंकर नारायणन यांच्या देवघरात लावलेल्या फोटोमधून विभूती व अमृत स्त्रवू लागले. जणू स्वामी म्हणत होते, काळजी करू नकोस, तुझी आई माझ्याबरोबर असून तिच्या जीवनाचे अमृत झाले आहे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई कलुषविदुराय नमः. आमच्यातील दोष आणि दौर्बल्य दूर करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान जेव्हा भक्तांना जवळ करतात तेव्हा त्यांच्यातील दोष दुर्बलता दूर करतात, ज्यामुळे भक्त आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडू शकतात. भगवान बाबांच्या नजरेपासून भक्तांचे दोष कसे बरे झाकून राहतील. बालवयापासूनच इतरांनी दोष दुर्गुणापासून दूर राहावे याकडे त्यांचा कटाक्ष असे. त्याची ही कहाणी. स्वामी त्यावेळी अवघे 8 वर्षांचे होते. त्यावेळी पुट्टपर्ती गावातील एका प्रमुख व्यक्तीला असा छंद होता की सर्व मित्रमंडळींना जमवून गप्पा मारत राहणे. त्यांचा हा कार्यक्रम दिवसभर चाले. बाल सत्यनारायणाच्या नजरेस हा दोष चटकन आला व त्याचे दुष्परिणामही ध्यानात आले. ते म्हणजे ही व्यक्ती स्वतः तर निरुद्योगी बनली आहेच, पण इतरांनाही निरुद्योगी बनवत आहे. सत्यनारायणांनी त्यावर एक तोडगा काढला. तो म्हणजे त्यांनी एक गाणी रचली व आपल्या इतर सवंगड्यांनाही ते शिकवले. ज्यावेळी ही मंडळी गप्पा मारत बसलेली असत त्यावेळी तिथे जाऊन ही बालमंडळी हे गाणे म्हणू लागली, ज्याचा अर्थ असा होता, अहो वडीलधारी मंडळी, तुमची वागणूक नीतीला सोडून आहे. सदाचरणाचे नियम तुम्ही पाळत नाही, त्यामुळे तुमचे मित्र तुमचा तिरस्कार करतील, तुम्हाला सोडून जातील. तुमच्या वागणुकीमुळे जवळपासची मंडळी तुम्हाला चपलाबुटांनी बडवून काढतील. हे गाणे ऐकताच ती प्रमुख व्यक्ती प्रथम अस्वस्थ झाली, परंतु त्या गाण्यातील सत्यता पटल्याने त्यांनी आपले वर्तन सुधारले. त्यानंतरही स्वामींनी अशी अनेक पदे व नाटके लिहिली, ज्यामध्ये समाजातील दोषांवर प्रकाश टाकला होता. त्यातीलच एक प्रसिद्ध नाटक होते चेप्पिनस्तु चेस्तारा, म्हणजे आपण बोलतो तसेच वागले पाहिजे काय. साईंच्या शिर्डी अवतारातील ही एक मजेशीर कहाणी. 1911 साली वामनभाई पटेल नावाचा एक तरुण साईनाथांच्या दर्शनार्थ शिर्डीस गेला. साईनाथांच्या कृपेस पात्र ठरला. साईनाथांनी त्यांना प्रेमाने बाबू अशी हाक मारली व इतर भक्तही त्याच नावाने त्यांना हाक मारू लागले. वाढते वय व शरीर यामुळे बाबूला भूक अनावर होत असे. असाच एक दिवस भूक अनावर झाल्याने बाबूने दिवसभर साखरेच्या पोत्यातील साखर मूठभर खाल्ली. त्याचा हा दोष काढून टाकण्याच्या उद्देशाने सर्वज्ञ साईनाथांनी त्यांना एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, एक माणूस माझ्याजवळ राहत असे. त्याला क्षयाची बाधा झाली होती. त्याचा त्याला फार त्रास होत असे. एकदा त्याला पहाटे लवकर उठवून ओंजळभर साखर त्याच्या तोंडात कोंबली व खोलीत डांबून ठेवले. बाहेर येऊन पाणी पिण्यासाठी त्याने खूप दंगामस्ती केली, परंतु माझ्या सांगण्यावरून कोणीही त्याचे मानले नाही. दुपारनंतर त्याला बाहेर काढून खायला देण्यात आले. त्याने तो बरा झाला. साखर खायची इच्छा झाल्यास फारच थोडी खावी. ही गोष्ट ऐकताच बाबू काय ते समजला व त्याने आपले साखर खाण्याचे व्यसन सोडले. याच बाबूला एकदा भूक अनावर झाली व लाडू खावेसे वाटले. त्यासाठी तो वासुदेव नावाच्या खानावळवाल्याकडे जात असताना त्याला साईनाथांनी दुरूनच पाहिले व ते ओरडले, खायला जातोयस पण मरशील. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून बाबू खानावळीत गेला व त्याने बेसनाचे 3 लाडू खाल्ले. त्याचा परिणाम साईनाथांनी सांगितल्याप्रमाणेच झाला. तो म्हणजे दुसऱ्या दिवशी
बाबूच्या पोटात खूप कळा येऊ लागल्या व जुलाब सुरू झाले. जीव घाबराघुबरा झाला. शेवटी दुपारी साईनाथांनी त्याला प्रसादातील बर्फीचा तुकडा पाठवला. तो खाऊन बाबूची प्रकृती सुधारली व त्याचे खाण्याचे व्यसन दूर झाले. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई करुणाकराय नमः. जे अत्यंत दयाळू आहेत अशा श्री साईंना आमचा नमस्कार असो. ईश्वरी अवतारांचा एक स्वभाव म्हणजे ते अत्यंत कनवाळू असतात. भक्तांच्या हाकेस प्रतिसाद देऊन त्यांच्यावर करुणा करतात व त्यांना आनंद प्राप्त करून देतात. भगवान बाबा हे सांप्रतचा अवतार असल्यामुळे त्यांच्या या गुणांची प्रचिती भक्तांना नेहमीच येत असते. चेन्नई येथील ही कहाणी स्वामी करुणाकर आहेत हेच सांगते. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. चेन्नई येथील एका कारखान्यास रेल्वेचे डबे बनवण्याचे एक कंत्राट कोरिया या देशातून मिळाले. ते डबे एका ठराविक मुदतीमध्ये बनवून द्यायचे होते. परंतु त्याच वेळी त्या कारखान्यात काही कामगारांनी कामकाजात त्रास देण्यास सुरुवात केली व त्यामुळे हे काम मंदगतीने होऊ लागले. मुदत संपण्याचा दिवस जसा जवळ आला तसे एक कोरियन अधिकारी चेन्नई येथे आला व ते डबे नेण्यासाठी मुंबईहून जहाज मागवले. परंतु डबे तर तयार नव्हते. आता नामुष्की ओढवणार म्हणून कारखान्यातील प्रमुख अधिकारी चिंतित झाले. स्वामींचा परमभक्त असलेल्या या व्यक्तीने त्यांची करुणा भागली. त्यातच ते आजारी पडले. त्याही स्थितीत त्यांनी स्वामींची करुणा भागणारे एक पत्र लिहिले व ते आपल्या कनिष्ठाकडे देऊन स्वामींना देण्यास सांगितले. त्यावेळी स्वामींचा मुक्काम अनंतपूर येथील एका बंगल्यात होता. ज्यावेळी तो कनिष्ठ अधिकारी ते पत्र घेऊन बंगल्याच्या दारात उभा राहिला तेव्हा त्याला स्वामी बाहेर येताना दिसले. दुतर्फा उभ्या असणाऱ्या भक्तांना दर्शन देत त्यांच्याशी वार्तालाप करत स्वामी पुढे पुढे येत होते. येताना हातातील रुमालाला गाठी मारण्याची क्रिया ते करत होते. स्वामी त्या कनिष्ठ अधिकाऱ्याच्या जवळ आले व पत्र पाहून त्याला म्हणाले, तुझ्या वरिष्ठांना कसली काळजी वाटत आहे? जेव्हा डबे तयार होतील तेव्हाच जहाज पोचेल आणि त्यांच्या समस्या अशा सुटतील. असे म्हणत त्यांनी अनेक गाठी मारलेल्या रुमालांची दोन्ही टोके ओढली आणि त्या गाठी तात्काळ सुटल्या. काही क्षण त्यांनी आकाशाकडे पाहून आपल्या हातांनी काही खुणा केल्या व ते निघून गेले. त्याच क्षणी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या वादळामुळे ते जहाज चेन्नई येथे ठरल्या वेळे पोहोचू शकले नाही. वादळामुळे बिघाड झालेल्या जहाजाला दुरुस्तीसाठी काही काळ लागला आणि जहाज जेव्हा चेन्नईला पोहोचले त्यावेळी इतर जहाजांच्या गर्दीमुळे बंदराला लागण्यास त्याला 4 दिवस लागले. अशा प्रकारे मुदतीनंतर 1 महिन्याने ज्यावेळी ते जहाज बंदरात पोचले त्यावेळी डबे तयार झाले होते. केवळ स्वामींनी करुणा केल्यामुळे एका भक्ताची लाज राखली गेली होती. दुसरी एक हकीकत श्रीमती शारदा अम्मांच्या बाबतीत. एकदा स्वामी त्यांना म्हणाले, मी तुझा विवाह कारुण्यानंदांशी करून देणार आहे. हे ऐकताच जवळपास असणाऱ्या व्यक्तींना हसू आले. शारदाम्मा वृद्ध होत्या आणि कारुण्यानंदही वृद्ध संन्यासी होते. परंतु जेव्हा शारदाम्माने स्वामींच्या बोलण्यावर विचार केला तेव्हा त्यांना असे ध्यानात आले की स्वामी त्यांना म्हणत आहेत की मी करुणेचा आनंदमय सागर आहे. माझ्या या रूपात तू विलीन हो. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्वाधाराय नमः. सकलांचा आधार असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भारस आहे, असे एक काव्य आहे. आणि या काव्यामधील भावना सर्वार्थानं खरी आहे. कारण भगवंत हाच सर्वांचा खरा आधार आहे. जो त्याच्या आश्रयास येतो त्याला तो आधार देतो. भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धनोद्धार केला हे त्याचे प्रमुख उदाहरण ठरावे. इंद्रदेवाच्या अवकृपेस प्राप्त झालेले गोकुळवासी जन जेव्हा कोसळणाऱ्या पावसापासून स्वतःला व गोधनाला वाचवण्यासाठी श्रीकृष्णांच्या आश्रयार्थ आले तेव्हा त्यांनी गोवर्धन पर्वत लीलया उचलून धरला व सर्व गोकुळाचे रक्षण केले. एवढेच नव्हे तर हा सर्व आपला महिमा आहे हे त्यांना जाणवू नये म्हणून श्रीकृष्णांनी त्या गोपाळांनाही त्यांच्या हातातील काठ्यांचा आधार पर्वतास देण्यास सांगितले. म्हणजे परमेश्वर जेव्हा भक्तांना आधार देतो तेव्हा त्याचे श्रेयही आपल्याकडे घेत नाही.
जगभरात असे अनेक भक्त आहेत की जे केवळ सत्यसाईंच्या आधारामुळेच आपले जीवन सुरळीतपणे जगत आहेत. त्यातीलच ही एक कहाणी जी प्रातिनिधिक ठरावी. 1966 मधील गोष्ट आहे ही. मुंबईत एक पती पत्नी व त्यांची 2 मुले अत्यंत कष्टाचे जीवन जगत होते. त्यातील पत्नी जी देवभक्त अशा कुटुंबात जन्मली होती, परंतु लग्नानंतर मात्र तिच्या दुर्दैवाचे फेरे सुरू झाले. पती जरी व्यवस्थित कमवत होता तरी त्याचे जवळजवळ सारे उत्पन्न त्याच्या भावंडांवर खर्च होत असे. शिल्लक काहीच नव्हती. त्यातच त्या गृहस्थाच्या गळ्याजवळ एक गाठ आली. पाहता पाहता ती वाढतच गेली व पिकली. डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी कॅन्सर असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यांनी पत्नीला सांगितले की त्या पिकलेल्या गाठीवर स्पिरिट लावून स्वच्छ करा. त्यांनी तसे करताच ती गाठ फुटली व जखम चिघळू लागली. त्यावर उपाय म्हणून त्यांनी त्यावर शिर्डी साईंची उदी लावली. त्यातच चिंतेमुळे पतीची प्रकृती आणखीनच बिघडली व त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याच सुमारास त्यांच्या पत्नीला कोणीतरी सांगितले की शिर्डी साईंनी पुनरावतार घेतला असून ते आंध्र प्रदेशात पुट्टपर्ती येथे राहत आहेत व सत्यसाई या नावाने प्रसिद्ध आहेत. पत्नीने पतीला तिथे जाण्याबद्दल विचारले. पतीने होकार दिला व दोघेही पुट्टपर्ती येथे येऊन पोचले. पुट्टपर्तीला पोचल्यावर दुसऱ्याच दिवशी भगवान बाबांनी दोघांना मुलाखतीसाठी बोलवले. मुलाखतीच्या कक्षात गेल्यावर स्वामींनी त्या गृहस्थांना शर्ट काढायला सांगितले. त्यांनी तसे करताच स्वामींनी त्यांना बनियनही काढण्यास सांगितले व त्यानंतर अचानक विभूती साक्षात करून एका हाताने छातीवर चोळली तर दुसऱ्या हाताने गळ्यावरील जखमेस विभूती लावली आणि हसत म्हणाले, कोण म्हणतं तुला कॅन्सर झालाय आणि हार्ट अटॅक आलाय? तू तर पूर्णपणे बरा झालास. हे ऐकताच दोघांच्या डोळ्यातून अश्रूंची अविरत धार सुरू झाली. दोघेही जेव्हा मुंबईला परतले व डॉक्टरांच्याकडे गेले तेव्हा त्यांची सुधारलेली प्रकृती पाहून डॉक्टरांना आश्चर्यच वाटले. त्यानंतर हे पती पत्नी दरवर्षी एकदा तरी पुट्टपर्तीला जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन येत. परंतु अजूनही त्यांची आर्थिक परिस्थिती बिकटच होती. 1 वर्षी पुट्टपर्तीला जाण्यासाठी आवश्यक तेवढे पैसेही त्यांच्याजवळ नव्हते. मग त्यांनी एक शक्कल लढवली. ती म्हणजे 2 वर्षे वर्तमानपत्राची रद्दी विकली नव्हती. ती विकल्यावर दोन्ही वेळच्या तिकिटांच्या एवढे पैसे जमा झाले व दोघेही स्वामींच्या दर्शनासाठी निघाले. यावेळीही स्वामींनी त्यांना मुलाखतीसाठी बोलवले. दोघांना उपदेश करत असतानाच स्वामींनी आपला उजवा हात अचानक ऊर्ध्वरेषेत वर करून क्षणभर ताणल्यासारखा केला व हाताची मूठ बंद केली. त्यामध्ये साक्षात झाला होता स्वामींचा फोटो. स्वामींनी तो फोटो पतीजवळ दिला व म्हणाले, हा फोटो सतत तुझ्या खिशात बाळग. शरीरापासून अलग करू नकोस, अगदी कधीच करू नकोस. त्यानंतर त्याच्या पत्नीकडे वळून म्हणाले, तुझे घराणे देवभक्तांचे, तुझे वागणे सुशील सोशिक, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला अखंड सौभाग्य लाभेल. दोघेजण स्वामींचा कृपाशीर्वाद घेऊन घरी परतले. नित्यक्रम सुरू झाला. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी फोटो सतत शर्टाच्या खिशात ठेवण्यास सुरुवात केली आणि एक दिवस त्या गृहस्थांना रस्त्यातून जात असताना गंभीर अपघात झाला. डोके फुटून रक्तबंबाळ झाले. कोणीतरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सुदैवाने टाके घालण्यावरच निभावले. घराकडे निरोप दिला. सर्वजण भांबावले, पण त्यांची पत्नी मात्र खंबीर होती. तिने शांतपणे पतीला स्वामींची विभूती लावली. तिला आठवत होता तो स्वामींनी दिलेला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद. पतीची प्रकृती थोडीशी सुधारल्यानंतर दोघेही स्वामींच्या दर्शनासाठी निघाले. परंतु पतीच्या मनात मात्र अपराधी भावना निर्माण झाली होती. दोघे पुट्टपर्तीस पोचताच स्वामींनी त्वरित त्यांना आत बोलावून घेतले. दोघांची विचारपूस केली, परंतु ते गृहस्थ मात्र खाली मान घालून उभे होते. त्यांच्या हनुवटीला धरून त्यांची मान वर करत स्वामी म्हणाले, काय फोटो हरवला म्हणून घाबरलास ना? अपघाताच्या वेळी फोटो हरवला का? तुला असंच वाटतंय ना? म्हणूनच तर दिला होता तो फोटो तुझ्या रक्षणासाठी. तो काही हरवला नाही. हा बघ, तो माझ्याकडे परत आलाय, तुझ्यावरचं संकट दूर करून. स्वामींनी हाताची मूठ उघडली. तोच फोटो त्यांच्या तळहातावर होता. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्व हृदयवासिने नमः. सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. स्वामी म्हणतात, मी तुमच्या हृदयात वास्तव्य करतो, परंतु काहींना त्याची जाणीव होत नाही. याचे कारणही स्वामी सांगतात. ते म्हणतात, परमेश्वराची प्रतिमा तुमच्या हृदयात आहे. तुम्हाला ते दिसत नसेल तर तुमचे हृदय इच्छा व बेशिस्तीच्या धुळीने आच्छादलेले आहे असे समजा. शिक्षण, कृती व भक्तीने ती धूळ पुसून टाका.
मग तुम्ही तुमच्यातल्या परमेश्वराला पाहू शकाल. डॉक्टर R.S. पद्मनाभन यांच्या आयुष्यात घडलेली ही अविस्मरणीय घटना. 1973 साली त्यांच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी अमेरिकेत त्यांना स्वतः जाण्यासाठी स्वामींनी सांगितले. जेव्हा डॉक्टर स्वामींचा निरोप घेण्यासाठी आले तेव्हा स्वामींनी त्यांना एक टोपाची अंगठी साक्षात करून दिली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कर्नल जोगारावांनी स्वामींना विचारले, स्वामी, या अंगठीत तुमची प्रतिमा आहे काय? त्यावर स्वामी म्हणाले, माझी प्रतिमा असेल किंवा नसेल, परंतु मी मात्र त्यांच्या हृदयात असेन व त्यांची काळजी घेईन. असे म्हणत स्वामींनी 3 वेळा त्या अंगठीवर फुंकर मारली आणि त्या अंगठीमध्ये स्वामींची प्रतिमा दिसू लागली. स्वामींचा आशीर्वाद घेऊन डॉक्टर पद्मनाभन निघाले. सर्वप्रथम ते बून या ठिकाणी उतरले. तेथे त्यांनी डेंटल हॉस्पिटलला भेट दिली. तेथून त्यांना डसेलड्रॉफ येथे जाऊन पुढचा प्रवास विमानाने करायचा होता. म्हणून ते बूनच्या विमानतळावर आले असता विमान रद्द झाल्याचे त्यांना कळले. हे ऐकताच डॉक्टर पद्मनाभन गोंधळून गेले. काय करावे हे त्यांना सुचेना, कारण डसेलड्रॉफ येथून ॲम्स्टरडॅमला गेल्यानंतर तेथे त्यांना 2 वयस्कर स्वामीभक्त मित्र भेटणार होते. इतक्यात विमानतळ मुख्याधिकारी त्यांच्याकडे आला व म्हणाला, येथून डसेलड्रॉफ 110 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही आता जर टॅक्सीने गेलात तर योग्य ते विमान पकडू शकाल. असे म्हणून त्या अधिकाऱ्याने डॉक्टरांसाठी टॅक्सी मागितली व डॉक्टर त्यामधून डसेलड्रॉफ येथे पोचले. ते जेव्हा विमानतळावर पोहोचले तेव्हा टॅक्सीतून उतरताच एक सफेद गणवेशातील हमाल त्यांच्याजवळ आला व त्याने त्यांचे सामान उचलून घेतले. तो त्यांच्याबरोबर विमानातील आसनापर्यंत सामान ठेवण्यासाठी आला. डॉक्टर आसनस्थ झाल्यानंतर त्या हमालाला पैसे देण्यासाठी बघू लागले. तोपर्यंत तो निघून गेला होता. डॉक्टरांचा पुढील प्रवास सुरळीत झाला आणि मुलाच्या ॲडमिशनचा प्रश्न सुटल्यानंतर ते पुन्हा भारतात आले. भारतात आल्यावर ते वृंदावन येथील आश्रमात स्वामींच्या दर्शनासाठी गेले असता स्वामींनी त्यांना प्रवासाबद्दल विचारले. डॉक्टर म्हणाले, प्रवास चांगला झाला. त्यावर स्वामी म्हणाले, फक्त डॅसेलड्रॉफ येथील विमानतळावरील घटना सोडून मला टॅक्सीपासून विमानापर्यंत तुझे सामान वाहून न्यावे लागले, परंतु तू साधे माझे आभारही मानले नाहीस. तेव्हा डॉक्टर पद्मनाभनना स्वामींच्या वाक्याची आठवण झाली, मी त्यांच्या हृदयात असेन व त्यांची काळजी घेईन. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई पुण्यफलप्रदाय नमः. पुण्याचे फळ देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 12व्या श्लोकात असे म्हटले आहे की युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबद्धयते. याचा भावार्थ असा की कर्मयोगी पुरुष कर्मफळ भगवंताला अर्पण करून भगवत प्राप्तिरूप परमशांती मिळवतो आणि योगरहित पुरुष कामनेच्या योगाने फळाच्या ठायी आसक्त झाल्याने पापपुण्याने बद्ध होतो. अर्थात असे असले तरी कर्मफळ भगवंताला अर्पण करताना जे पुण्य संपादन केले जाते त्याचे फळ भगवंत त्या व्यक्तीला देत असतात. त्याची 2 उत्तम उदाहरणे म्हणजे स्वामी अमृतानंद व दुसरे पांडुरंग दीक्षित. स्वामी अमृतानंदांची स्वामींबरोबर भेट झाली त्यावेळी ते 85 वर्षांचे होते. त्यांना पाहता स्वामी उद्गारले, ये अमृतम. अमृतानंदांचे गुरु श्री रमण महर्षीच त्यांना फक्त अशी प्रेमाने हाक मारत. स्वामींनी अमृतानंदांना केवळ आशीर्वादच दिला नाही तर त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी जो गणेश यागात भाग घेतला होता त्याबद्दलही विचारले. त्यावर अमृतानंद म्हणाले, मी तर त्यावेळी केवळ 7 वर्षांचा बालक होतो, मला त्याचे फळ कसे मिळणार. तेव्हा स्वामींनी त्यांना तेजोमय श्री गणेशाचे स्वतःमध्ये दर्शन घडवले, जे स्वामी अमृतानंदांच्या पुण्य संचयाचे फळ होते. इतकेच नव्हे तर चुकीच्या योगक्रियेमुळे अमृतानंदांना अस्थम्याचा होत असलेला त्रासही दूर केला. दुसरे उदाहरण श्री पांडुरंग दीक्षित यांचे. मातेच्या उदरात असतानाच शिर्डी साईनाथांचे आशीर्वाद घेऊन आलेल्या दीक्षितांना जेव्हा साईनाथांनी श्री सत्यसाई या नावाने दुसरा अवतार घेतला आहे हे समजले तेव्हा ते त्यांच्या दर्शनार्थ सहकुटुंब गेले. आपल्या गायन गुणांनी स्वामींना प्रसन्न करून घेतले. सुंदर सुश्राव्य भजनांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात खेड्यापाड्यात तसेच स्वामी सांगतील तेथे जाऊन साईनामाच्या भक्तीचा मळा फुलवला.
आणि जे पुण्य संपादन केले त्याचे फळ म्हणूनच जेव्हा जेव्हा दीक्षितांच्या कुटुंबावर संकटे आली तेव्हा ती स्वामींच्या कृपेने सहज दूर होऊन त्यांचे आयुष्य सुखकर झाले. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्व पाप क्षयकराय नमः. सर्व पापांचा नाश करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भक्तांच्या पापांचा नाश करणे म्हणजे त्यांची कर्मभोगातून सोडवणूक करणे. हे केवळ अवतारांना शक्य असून त्यांचे ते सामर्थ्य आहे. भगवान बाबांचे वर्णन करताना दर्शनम पापनाशनम असे म्हटले आहे. म्हणजेच ज्यांच्या केवळ दर्शनामुळेच भक्तांची पापे दूर होतात असा अर्थ असला तरी गर्भित अर्थ असा आहे की भगवान बाबांच्या दर्शनामुळे भक्तांचे दुर्गुण नाहीसे होऊन त्यांच्या निर्मळ हृदयात भगवंतांचा निवास होऊन ते कर्मभोगातून मुक्त होतात. श्री साईंच्या शिर्डी अवतारातील ही कहाणी. मुंबईहून ईश्वरलाल नावाचा एक तरुण साईनाथांच्या दर्शनासाठी आला. त्या सुमारास रामनवमीचा उत्सव चालू होता. त्यात त्याने भाग घेतला. जमेल तशी त्याने साईनाथांची सेवा केली. त्यानंतर एकाएकी त्याला कॉलरा झाला व तो अंथरुणावर पडला. त्याचे वास्तव्य त्यावेळी राधाकृष्ण आई नावाच्या भक्त महिलेच्या घरी होते. त्या महिलेची अशी महती होती की ती कधीही साईनाथांच्या समोर येत नसे किंवा द्वारकामाईत जात नसे, परंतु ती साईनाथांशी अशी तादात्म्य पावली होती की द्वारकामाईत साईनाथ जे बोलत, जो उपदेश करत, तो तिला तिच्या घरात बसून समजत असे. ज्यावेळी ईश्वरलालचा जीव घाबराघुबरा झाला त्यावेळी त्याचा अंतिम क्षण जवळ आला आहे हे जाणून राधाकृष्ण आईने त्याला विचारले, काही पुण्यदान केले आहेस का? तेव्हा नाही असे म्हणून त्याने प्राण सोडला. त्यावर साईनाथ म्हणाले, दुसऱ्या जगात राहण्यासाठी तो चांगल्या जागी गेला आहे. जरी त्याने आयुष्यभर कोणतेही पुण्यकर्म केले नव्हते तरी साईनाथांची जी त्याने केलेली अल्पशी सेवा होती त्याचे फळ म्हणून त्याचे पापनाशन करून त्याला सद्गती देण्याचे कार्य साईनाथांनी केले. भगवान बाबांना फार वर्षापूर्वी पुट्टपर्थीमधील एका स्त्रीने विषयुक्त वडे खाण्यास दिले. बाबांनी ते वडे मोठ्या प्रेमाने चावून चावून खाल्ले. पुढे काय होते हे पाहण्यासाठी ती स्त्री बाबांच्या मागून गेली. बाबांनी आपल्या पोटावर दाब देऊन ते विषयुक्त वडे मुखाच्या वाटे अख्खेच्या अख्खे बाहेर काढले व त्या स्त्रीला दाखवले. हे पाहताच पश्चात्तापाने दग्ध झालेल्या त्या स्त्रीने बाबांच्या चरणांवर लोळण घेतली. मोठ्या उदार मनाने बाबांनी तिचा गुन्हा माफ करून तिला भक्तिमार्गाला जाण्यास उद्युक्त केले. तिच्या पापांचा क्षय करून तिचा उद्धार केला. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्व रोग निवारणे नमः. सर्व रोगांचे निवारण करणाऱ्या साईंना आमचा नमस्कार असो. 27 मे 1963 रोजी व्हाईटफील्ड येथे प्रथम भेटीतच दर्शन, पादस्पर्शन व संभाषण असा कृपेचा तिहेरी लाभ मिळालेले मुंबईतील एक भक्त श्री श्याम जुवळे, स्वामींच्या अगणित भक्तांमधील एक सद्भक्त. या दिवसानंतर अनेक वेळा ते पुट्टपर्थी व व्हाईटफील्ड येथे स्वामींच्या दर्शनार्थ गेले. प्रत्येक वेळी स्वामींनी त्यांची विचारपूस केली, मार्गदर्शन केले, अनेक मुलाखती दिल्या व महाराष्ट्रातील पहिले अभ्यास मंडळ स्टडी सर्कल त्यांच्याकडून चालवून घेतले. या जीवन प्रवासात कधी कधी श्री जुवळेंवर शारीरिक आपत्ती आल्या, परंतु आपले संपूर्ण जीवन स्वामींच्या हाती सोपवून ते निश्चिंत राहिले. असेच एकदा स्वामींकडे जाऊ लागल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात श्यामभाऊंच्या पायाला एक्झिमा म्हणजे एक चर्मरोग झाला. त्यांनी मुंबईतील डॉक्टरना दाखवून त्यावर औषधोपचारही सुरू केले, परंतु गुण येण्याचे दूरच तो एक्झिमा पसरतच चालला. त्यामुळे त्यांना चालतानाही त्रास होऊ लागला. तशातच स्वामी दर्शनाची तीव्र इच्छा मनात जागृत झाली व ते सहकुटुंब पुट्टपर्थीस गेले. त्या काळी आपल्या घरी बसून स्वामी कुठे आहेत हे जाणून घेण्याची सोय नव्हती. तसेच टेलिफोनवरूनही चौकशी करणे शक्य नव्हते. त्यामुळे जेव्हा जुवळे कुटुंब पुट्टपर्थीस पोहोचले तेव्हा त्यांना कळले की स्वामी पुट्टपर्थीस नाहीत. ते ऐकताच सौ जुवळेंना अश्रू आवरेनात. दुसऱ्या दिवशी त्यांनी काही भक्तांकडून असे ऐकले की तिथे जवळच एक झरा असून त्यातील पाणी एका छोट्याशा कुंडात जमा होते व त्याला पवित्र पाणी, होली वॉटर असे म्हणतात. त्याच्या वापराने अनेक रोगांचे निवारण होते. हे ऐकताच सौ जुवळेंचे असे म्हणणे पडले की आपण जाऊन तरी पाहू काय आहे ते.
त्याप्रमाणे सर्व कुटुंब त्या होली वॉटर जवळ जाऊन पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांना एक छोटेसे कुंड दिसले, ज्याच्या आजूबाजूला अनेक मूर्ती ठेवल्या होत्या व तुळशीची सुंदर रोपवाटिका तयार करण्यात आली होती. अनेक व्यक्ती क्रमाक्रमाने त्या कुंडातील पाणी प्राशन करीत होत्या. काही जण आपल्याकडील बाटल्यांमध्ये ते पाणी भरून घेत होते, परंतु त्या छोट्याशा कुंडातील पाण्याची पातळी कायम राहत होती. श्री जुगळेंनीही ते पाणी प्राशन केले व आपल्या पायाला लावले व सर्व मंडळी पुन्हा आश्रमात परतली. असे 2 दिवस गेले, परंतु पायावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि अचानक तिसऱ्या दिवशी स्वामी बाहेर गावाहून परत आले. नित्याचे कार्यक्रम सुरू झाले. स्वामींनी दुसऱ्या दिवशीच जुगळे कुटुंबास मुलाखतीसाठी बोलवले. मुलाखतीच्या कक्षात गेल्यानंतर सर्वांना पादनमस्कार मिळाला. स्वामींनी सर्वांना विभूती साक्षात करून दिली व अचानक श्री जुगळेंकडे वळून म्हणाले, तुझ्या पायाला एक्झिमा झाला आहे ना, चिंता करू नकोस. 7 दिन उसे गंजी लगाना. हे ऐकताच जुगळेंचा चेहरा प्रश्नार्थक झाला. त्यांना गंजी म्हणजे काय हे नेमके कळेना. हे समजून सर्वज्ञ स्वामी म्हणाले, भात करताना जे पाणी आपण ओतून देतो त्याला गंजी म्हणतात आणि हे सुद्धा त्यांनी अगदी आपल्या हातांनी कृती करून दाखवले. तेव्हा जुगळेंना समजले की स्वामी भाताच्या पेचेबद्दल सांगत आहेत. स्वामींचा आशीर्वाद घेऊन जुगळे मुंबईस परतले. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे 7 दिवस पेज लावली आणि 8व्या दिवशी एक्झिमा नाहीसा झाला. जणू एक्झिमाने एक्झिट घेतली. कुठेही डागाचा मागमूसही नव्हता. वास्तविक पायाच्या ज्या भागावर हा चर्मरोग झाला होता तो भाग कपड्याच्या आत असल्याने कुणालाही दिसणे शक्य नव्हते, परंतु स्वामींपासून काय लपून राहणार. दुसरी गोष्ट सुद्धा जी श्री जुगळेंच्याच बाबतीत घडलेली. त्यांच्या असे ध्यानात आले की आपल्या कानाच्या मागे काही घट्ट लागत आहे. त्या गाठी होत्या. लवकरच त्या गाठींच्या आकारात व संख्येत वाढ होऊ लागली. त्यामुळे कान दुखत नव्हते, मात्र जडपणा जाणवत होता. शरीराच्या कोणत्याही भागावर गाठी आल्या की माणसाचे मन शंकेने ग्रासते. श्री जुगळेही त्यास अपवाद नव्हते, म्हणून त्यांनी डॉक्टरांना दाखवले. त्यांनी जुगळेंना कानाच्या सर्जनला दाखवून घेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे श्री जुगळे मुंबईतील एका विख्यात नाक कान घसा तज्ज्ञाला भेटले. त्यांनी त्या गाठी पाहिल्या व काही तपासण्या करून घेण्यास सांगितले. जुगळेंनी त्याप्रमाणे तपासण्या करून घेऊन त्याचे रिपोर्ट डॉक्टरांना दाखवले. डॉक्टर म्हणाले, यावर शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय आहे. अर्थात तातडीनं केली नाही तरी महिनाभरात करून घ्या, नाहीतर या गाठी वाढतच जातील. या डॉक्टरकडे येण्यापूर्वीच जुगळेंनी पुट्टपर्तीची तिकिटे काढली होती. त्यामुळे तिकडून परतल्यानंतर शस्त्रक्रिया करून घ्यावी असे ठरले व त्याप्रमाणे ते पुट्टपर्तीस पोहोचले. 2 दिवसांनी स्वामींनी मुलाखतीसाठी बोलवले. कुटुंबाची चौकशी केली. स्टडी सर्कल कैसा है, क्या क्या कर रहे हो असे विचारले. शांभाऊंनी दिलेल्या उत्तराने स्वामी समाधानी दिसले. अचानक त्यांनी विभूती साक्षात केली. ती स्वीकारण्यास शांभाऊंनी हाताची उंचळ पुढे केली, परंतु तिकडे लक्ष न देता स्वामी 2 पावले पुढे आले व त्यांनी स्वहस्ते ती विभूती शांभाऊंच्या दोन्ही कानाच्या मागे चोळली. तेव्हा कुठे शांभाऊंना त्या गाठींची आठवण आली, अन्यथा ते त्याबाबत विसरूनच गेले होते. नंतर स्वामींनी पाठीवर थाप मारून घराकडे जाण्यास सांगितले. जेव्हा ते मुंबईला परतले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की त्या कानामागच्या गाठींचा मागमूसही राहिलेला नाही. परंतु पुन्हा एकदा डॉक्टरांना दाखवावे म्हणून ते त्या विख्यात सर्जनकडे गेले. त्यांनाही त्या गाठी दिसेनात, म्हणून पुन्हा एकदा तपासण्या करण्यात आल्या. ते पाहताच ते सर्जन म्हणाले, कदाचित पहिले रिपोर्ट चुकीचे असावेत. त्यांना काय माहीत की रिपोर्ट चुकीचे नव्हते, तर धन्वंतरींच्या धन्वंतरीने इलाज केल्याने त्या गाठी क्षणार्धात नाहीशा झाल्या होत्या. अशाच प्रकारचे अनुभव अनेक भक्तांना आले आहेत की ज्यांच्या शारीरिक व मानसिक रोगांचे समूळ उच्चाटन स्वामींच्या केवळ संकल्पानेच झाले आहे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्व बाधा हराय नमः. सर्व व्यथा दूर करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. परमेश्वरी हृदय हे लोण्याहून मऊ आहे. भक्तांच्या व्यथांनी ते वितळते व त्यांची कृपा पाझरू लागते. केवळ परमेश्वरी कृपेनेच भक्तांच्या व्यथा दूर होतात. कित्येकदा परमेश्वर आपण धारण केलेल्या मानवी शरीरावर त्या व्यथा ओढवून घेतो व भक्तांची त्यातून मुक्तता करतो. साईंच्या शिर्डी अवतारातील ही एक कथा. जानेवारी 1912 मधील. दादासाहेब खापर्डे नावाचे साई महाराजांचे एक भक्त होते.
एकदा पत्नी व मुलासह ते शिर्डीस वास्तव्यात असताना त्यांच्या मुलास एकाएकी ताप भरला. तो एवढा वाढला की तो मुलगा तळमळू लागला. त्यामुळे त्याच्या आईचे मन सैरभैर झाले. नित्यनेमाने सायंकाळच्या फेरफटक्यासाठी जेव्हा साईनाथ निघाले तेव्हा त्या मुलाच्या आईने सौ लक्ष्मीबाई खापर्डे यांनी धावत जाऊन साईनाथांच्या चरणावर लोटांगण घातले. आक्रोश करत त्यांनी सर्व वृत्तांत साईनाथांना सांगितला. अशा कठीण समयी तिला धीर देत साईनाथ म्हणाले, आभाळ भरून आले आहे असे समज. मुसळधार पाऊस पडेल आणि भरून आलेले आभाळ विरळ होईल. असे होत असताना घाबरावे कशासाठी? असे म्हणत त्यांनी आपली कफनी कमरेपर्यंत वर उचलली आणि त्यांच्या अंगावर टरटरून उठलेल्या कुक्कुटीच्या अंड्या एवढ्या ग्रंथी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना दाखवून ते म्हणाले, पहा, तुमचे भोगणे मला हे असे माझ्यावर घ्यावे लागते. लक्ष्मीबाई जेव्हा मुक्कामावर परतल्या तेव्हा त्यांच्या मुलाचा ताप उतरला होता. परमेश्वर केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक बाधाही दूर करून भक्तांची प्रापंचिक व पारमार्थिक उन्नती करतो. फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एकदा स्वामी दिल्ली येथे भक्तांना दर्शन देण्यासाठी गेले होते. त्यांच्या दर्शनाची जेथे व्यवस्था केली होती तेथे अलोट गर्दी जमली होती. अनेक धनिक व्यक्ती त्यात होत्या. त्यापैकी एका व्यक्तीच्या ड्रायव्हरच्या मनात आले की आपले मालक एवढ्या आतुरतेने कोणाच्या दर्शनासाठी गेले आहेत, म्हणून तोही गाडी उभी करून दर्शनासाठी गेला. परंतु तिथे गर्दी एवढी अलोट होती की त्याला फार दुरून स्वामींचे दर्शन घ्यावे लागले. स्वामींचे दर्शन होताच त्याला आपल्या शारीरिक व्यथा व आर्थिक अडचणींचे डोंगर आठवू लागले व मनात आले, जर मला त्या बाबांच्या जवळ जाता आले असते तर मी या अडचणी त्यांना सांगितल्या तरी असत्या. परंतु आता दुरूनच अस्पष्ट दर्शन मिळायचे होते, त्यामुळे आपली व्यथा न सांगताच त्याला परतावे लागले. त्यानंतर काही वर्षे गेली. त्या ड्रायव्हरच्या ज्या व्यथा होत्या त्या आपोआपच कमी होत गेल्या. अडचणींचे डोंगर दूर झाले. चिंता व भयमुक्त झाल्यावर त्याला एकदा कोणाकडून भगवान सत्यसाई बाबांबद्दल माहिती मिळाली व तो आपल्या परिवारासमवेत प्रशांती निलयम येथे गेला. दर्शनोत्सुकांच्या रांगेत बसला असता स्वामींनी त्याला मुलाखतीसाठी बोलवले. प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी स्वामी त्याला म्हणाले, आपण पूर्वी एकदा भेटलो आहोत. तुमची प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली. हे ऐकताच त्याला दिल्लीमधील ती घटना आठवली, ज्यावेळी त्याने खूप दूरवरून स्वामींचे दर्शन घेतले होते व त्याला आपल्या व्यथा त्यांना सांगता न आल्यामुळे तो निराश झाला होता. परंतु आज स्वामी जे काही म्हणाले होते त्यावरून त्याला खात्री पटली की जरी आपल्याला त्यावेळी व्यथा सांगण्याची संधी मिळाली नव्हती व दर्शनही फारच दुरून घ्यावे लागले होते, तरीही स्वामींनी आपली व्यथा जाणली होती व कृपादृष्टीही आपल्याकडे वळवली होती व आपल्या सर्व व्यथांचे समस्यांचे निराकरण केले होते, जे केवळ प्रत्यक्ष परमेश्वरच करू शकत होता. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई अनंतनूत कर्तृणे नमः. अखंड स्तविल्या जाणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवंतांनी नारदांना सांगितले आहे, मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. याचा भावार्थ असा की जेथे जेथे माझे भक्त माझी स्तुती गात असतात तेथे तेथे मी उपस्थित असतो. स्वामी म्हणतात, माझ्या आनंदासाठी मी जग निर्माण केले. त्यामध्ये पर्वत, नद्या, पृथ्वी, आकाश, महासागर, समुद्र प्रदेश आणि जलविभाग क्षेत्र अशी रचना केली गेली. सूर्य, चंद्र, वाळवंटे निर्माण केली. मग जीवांची उत्पत्ती झाली, ज्यामध्ये मानवाला प्रथम स्थान देण्यात आले. या मानवाच्या मनात माझे ज्ञान ठेवले गेले. ईश्वराविषयीचे ज्ञान मनात असल्याने मानव त्या क्षणापासूनच त्याची स्तुती करू लागला. ईश्वराची स्तुती करण्याने त्याला प्रसन्न करून घेता येते हे त्याला माहिती झाले. देवानां प्रिय स्तुती या वचनानुसार त्या क्षणापासूनच भगवंतांचे अखंड स्तवन सुरू झाले व ते तसेच अखंड राहणार आहे. भगवंताच्या भक्तियुक्त मार्गात आराधनेचे जे 9 प्रकार सांगितले आहेत त्यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे कीर्तनम म्हणजेच गाणे. हे गाणे म्हणजेच भगवंतांच्या स्तुतीपर गायन करणे, ज्या योगे भगवंतांची आपल्यावर पूर्ण कृपा होऊन हा भवसागर तरुण जाणे सोपे होते हे भक्तांनी जाणले व कीर्तनास नवविधा भक्तीमध्ये दुसरे स्थान प्राप्त झाले. भगवंताच्या स्तवनाचे महत्त्व भक्तांच्या ध्यानात यावे या हेतूनेच स्वामींनी बालवयातच पंढरी भजन मंडळ स्थापन केले.
पुट्टपर्तीमधील बालचमूला एकत्र करून त्यांना भगवंताच्या विविध रूपाची भजने शिकवली. हातात खंजिरी, पायात चाळ व खांद्यावर पताका घेऊन ही पंढरी भजन मंडळी पुट्टपर्तीमध्ये भगवंताचे कीर्तन करत फिरत असत. यायोगे केवळ पुट्टपर्तीतच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील वडीलधाऱ्यांच्या मनात प्रथम कुतूहल व नंतर भक्तिभाव जागृत झाला. अनेक गावांमधून या भजनी मंडळास भजने गाण्यासाठी आमंत्रणे येऊ लागली. ज्या गावात या भजनांचे कार्यक्रम झाले त्या गावात साथीचे रोग पसरले नाहीत. भगवंताच्या स्तवनाचा नामस्मरण व भजन गायन हा सहज सोपा मार्ग स्वामींनी आपणास उपलब्ध करून दिला, जो विश्वभरातील लक्षावधी भक्त आज अनुसरत आहेत. जेथे भगवंताचे स्तवन केले जाते तेथे त्याची उपस्थिती असते, हे स्पष्ट करणारी मुंबईतील एक कहाणी. स्वामींच्या एका भक्त पतिपत्नीस एकदा असे वाटले की आपण ठिकठिकाणी जिथे स्वामींचे भजन होते तिथे जातो, मग एकदा तरी आपल्या घरी भजनाचा कार्यक्रम करावा. या हेतूने गुड फ्रायडेच्या दिवशी सर्वांना रजा असल्याने तो दिवस भजनासाठी ठरवला. सर्वांना आमंत्रणे दिली. मोठ्या उत्साहानं भजनाची व त्यानंतरच्या महाप्रसादाची तयारी केली. सायंकाळी सर्व मंडळी जमली. भजन सुरू झाले आणि अचानक एका फोटोवरील हार डोलू लागला. जसजसा भजनाने वेग घेतला तसतसा तो हार अधिक जोराने हलू लागला. तो फोटो असा होता ज्यामध्ये प्रशांती निलयनचे चित्र होते व त्याच्या पटांगणात स्वामी उभे होते. आणि अचानक एक लहान मुलगी ओरडली, स्वामी. तिच्या आईला तिला काय झाले म्हणून विचारता ती म्हणाली, हे बघ, समोर स्वामी उभे आहेत. कुठे आहेत असे विचारता तिने समोर बोट दाखवले. एवढेच नव्हे तर ज्या फोटोवरील हार हलत होता त्या फोटोमधून ते बाहेर येऊन येथे उभे आहेत असेही सांगितले. सर्वांनाच आश्चर्य वाटले. जोपर्यंत त्या मुलीला स्वामी दिसत होते तोपर्यंत फोटोवरील हार डोलत होता. जेव्हा स्वामी अंतर्धान पावले तेव्हा डोलायचा थांबला. नारद मुनी म्हणतात, ईश्वराच्या नावाचे अखंड चिंतन केल्याने भक्तीचा अखंडित प्रवाह उद्भवतो, जो सर्वोच्च भक्तीने आकंठ भरलेला असतो. त्यामुळे भक्त स्वतःचे देहभान विसरतो व ईश्वरी प्रेमात पूर्णपणे बुडून जातो. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई आदिपुरुषाय नमः. आदिपुरुष असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. आदिपुरुष म्हणजे जो पूर्वी होता, आता आहे आणि भविष्यातही असणार आहे. शरीररूपी रथ चालवणारा सारथी म्हणजे पुरुष. भगवंताने गीतेमध्ये सांगितले आहे, अजोपी सन्य वैयात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम आत्ममायया. अर्थात मी जन्मरहित, ज्याच्या स्वरूपात फरक होत नाही असा असूनही, सर्व प्राणीमात्रांचा प्रभू असूनही प्रकृतीच्या ठायी अधिष्ठित होऊन आपल्या मायेने मी जन्म घेत असतो. सांप्रतचा श्री सत्यसाई अवतार हे सुद्धा आदिपुरुष असून त्यांनी स्वइच्छेने जन्म घेऊन मानवी शरीर धारण केले आहे. भगवान श्रीकृष्ण अवताराच्या वेळीही असे काही लोक होते जे भगवंताचे दिव्य स्वरूप न कळल्याने मनुष्य देहधारी समजून त्यांची अवज्ञा करीत होते. आजही असे मूर्ख लोक आहेत जे स्वामींचे दिव्य स्वरूप न समजल्याने स्वतःचे नुकसान करून घेत आहेत. स्वामी आदिपुरुष असल्याचे अनुभव अनेक जिज्ञासू व ज्ञानी भक्तांना तसेच योग्यांनाही आले आहेत. स्वामींच्या ऋषिकेश येथील स्वामी शिवानंदांच्या भेटीच्या वेळी वसिष्ठ गुहेजवळ जो योगी पाण्यात वाहून चालला होता त्याला स्वामींनी वाचवले. ज्याने परमेश्वराचा धावा केला होता व त्याची प्रार्थना स्वामींप्रत पोचून त्या प्रार्थनेस प्रतिसाद देऊन स्वामींनी त्याचा जीव वाचवला होता. स्वामी आदिपुरुष आहेत हे सिद्ध करणारीच ही घटना. आदिपुरुष असल्याने आपल्या प्रत्येक अवताराच्या वेळी भक्तांनी विविध जन्म घेतल्याचे त्यांना स्मरते. साईंच्या शिर्डी अवतारातील ही कहाणी. सौ लक्ष्मीबाई गणेश खापर्डे या स्त्री भक्तावर साईनाथांचे विशेष प्रेम व कृपा होती. त्यांनी नैवेद्य म्हणून आणलेले अन्न ते तात्काळ सेवन करीत. एकदा श्री माधवराव देशपांडे उर्फ श्यामा यांनी साईनाथांना या संदर्भात विचारणा केली असता साईनाथ म्हणाले, ही पूर्वीच्या जन्मी वाण्याची दुधाळ व लठ्ठ गाय होती.
त्यानंतर काही काळ ती कुठे दिसेनाशी झाली. यानंतरच्या पुढच्या जन्मात ती एका माळ्याकडे जन्माला आली. पुढे तिचा क्षत्रियाकडे जन्म झाला आणि त्यानंतर ती वाण्याची पत्नी झाली. त्याच्या पुढच्या जन्मात ती ब्राह्मण कुटुंबात जन्माला आली. बऱ्याच काळानंतर ती आता नजरेला पडली आहे. म्हणून तिने प्रेमभावाने बनवून आणलेल्या अन्नाचे 2 घास सुखासुखी माझ्या पोटात जाऊ देत आणि तिला समाधान मिळू दे. आदिपुरुष साईनाथ आपणा सर्वांना असेच समाधान देवोत ही प्रार्थना. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई आदिशक्तये नमः. आदिशक्ती श्री साईंना आमचा नमस्कार असो. स्वामी हीच ईश्वर माता असून आदिपुरुषाची शक्ती आहेत. भारद्वाज ऋषींना दिलेल्या वराप्रमाणे शिवांनी कलियुगात 3 वेळा जन्म घेण्याचे ठरवले व त्याप्रमाणे शिर्डी साई हा शिव अवतार, परती साई हा शिवशक्ती अवतार व पुढे प्रेमसाई हा शक्ती अवतार होणार आहे. भगवान बाबा हे शिवशक्ती अवतार असल्यामुळे आदिशक्ती त्यांच्या ठायी वास करत असते. अनेक भक्तांना त्यांनी आदिशक्ती रूपात दर्शन दिले आहे. सन 1940 मध्ये स्वामींनी अवताराची घोषणा केली. त्यानंतर आलेल्या नवरात्री उत्सवात प्रत्येक दिवशी भक्त त्यांचे पूजन करून सायंकाळी शृंगारलेल्या पालखीतून त्यांची मिरवणूक काढू लागले. अशा या मिरवणूक प्रसंगी अनेक भक्तांना त्यांनी आदिशक्ती रूपात दर्शन दिले आहे. जगन्मोहिनी, त्रिपुर सुंदरी, दुर्गा माता, मदुराईची मीनाक्षी, काशीची विशालाक्षी, कांचीपुरमची कामाक्षी अशा विविध रूपात दर्शन मिळालेले त्यावेळचे भक्त खरोखरच धन्य होत. पुढे या उत्सवाचे स्वरूप बदलून स्त्री भक्तांसाठी ललिता अष्टोत्तर शतनामावलीचे पठण व कुंकुमार्चन करण्याचे भाग्य स्वामींनी उपलब्ध करून दिले. 1961 पासून स्वामींनी श्री वेदपुरुष सप्ताह ज्ञानयज्ञ महोत्सव सुरू केला. त्यामध्ये वेदपठण, अतिरुद्र यागयज्ञ, जपहोम, श्रीचक्रपूजा, सहस्त्रलिंग पूजा, श्रीमद रामायण वाचन, श्रीदेवी भागवत वाचन सुरू केले. म्हणजेच परमदयाळू आदिशक्तीरूप स्वामींनी दशभुजा धारिणी श्री दुर्गादेवीच्या पूजेबरोबरच ज्ञानयज्ञ सुरू करून सर्वांना उपकृत केले. आदिशक्ती हे मातृरूप असल्याने आपल्या भक्तांचा तिला कळवळा येतो व त्यामुळे ती त्वरित त्यांच्या सहाय्यार्थ धाव घेते. याचे हे एक उदाहरण. प्रशांती निलयमच्या स्थापनेनंतर एक दिवस भक्तांसमवेत वार्तालाप करत असलेले स्वामी अचानक अंगाला आळोखे पिळोखे देऊ लागले व त्यांचे शरीर काष्ठवत झाले. हे काय होतंय हे पाहून भक्त स्तब्ध झाले. सुमारे 10 मिनिटं स्वामी त्याच अवस्थेत होते. त्यानंतर ते जागृतावस्थेत आले व मंद स्मित करत ती साई माता म्हणाली, माझी एक स्त्री भक्त अमेरिकेत प्रसूती वेदनांनी तळमळत होती. तिची सुखरूप सोडवणूक करण्यासाठी मला तिथे धाव घ्यावी लागली. तिला व तिच्या कन्येस आशीर्वाद देऊन आलो. काही महिन्यांनी ही महिला स्वामींच्या दर्शनास आली असता वरील प्रसंगावर शिक्कामोर्तब झाले. आपण आदिशक्ती असल्याचे सांगताना 20 ऑक्टोबर 1965 रोजी प्रशांती विद्वान महासभेच्या उद्घाटन प्रसंगी स्वामी म्हणाले, पूर्वी भवानी देवीने शिवछत्रपतींच्या हाती तलवार देऊन त्यांना हिंदू धर्माचे रक्षण करण्याची आज्ञा दिली होती. आज ही शिवशक्ती या पंडितांच्या हाती धैर्यरूपी खड्ग देऊन त्यांना या जगात धर्माचे पुनरुत्थान व उद्धार करण्याच्या मोहिमेवर जाण्याची आज्ञा देत आहे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई अपरूप शक्तीने नमः. अद्भुत दैवी शक्ती असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. अपरूप शक्ती म्हणजे दुर्मिळ, वैशिष्ट्यपूर्ण व आनंददायक शक्ती. भगवान श्री सत्यसाई बाबा हे शिवशक्ती रूप आहेत. मानव जन्म घेण्यापूर्वी शुभसंकेत देऊन त्यांनी आपल्या आगमनाची पूर्वसूचना दिली होती. जन्म घेतल्यावर व त्यानंतर बालवयापासूनच अनेक चमत्कार त्यांनी केले. साक्षात्कार, परोपकार व चमत्कार हे ईश्वरी अवतारामध्ये असणारे गुणविशेष त्यांच्यामध्ये तेव्हापासूनच दिसून येऊ लागले. ऐश्वर्य, कीर्ती, ज्ञान, वैराग्य, सृष्टी, स्थिती व लय
ही केवळ भगवंतामध्येच असणारी 7 लक्षणे स्वामींमध्ये आढळतात. आपल्या केवळ संकल्पानेच त्यांनी अनेक चमत्कार सिद्ध केले आहेत. विज्ञानाच्या आकलनाच्या व आवाक्याच्या बाहेरचे आहेत ते. मग ते मृत व्यक्तीस सजीव करणे असो किंवा विद्या आरोग्य प्रदान करणाऱ्या प्रचंड संस्था उभारणे असो, या गोष्टी स्वामींच्या केवळ संकल्पानेच प्रत्यक्ष वास्तवात आल्या आहेत. त्यांच्या या दुर्मिळ वैशिष्ट्यपूर्ण व आनंददायक शक्तींची केवळ एक झलक दाखवणारी ही 2 उदाहरणे. स्वामींचे थोर भक्त श्री पांडुरंग दीक्षित हे एकदा दसरा महोत्सवासाठी पुट्टपर्ती सहकुटुंब गेले होते. प्रातःकाळी होणाऱ्या नगर संकीर्तनामुळे मध्ये त्यांची कन्या ज्योत्स्ना मोठ्या आनंदाने भाग घेत असे. एक दिवस पहाटे तिला उठवण्यासाठी काही मैत्रिणी आल्या असता तिने त्यांना सांगितले, मला आज एक सुंदर स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये स्वामींनी एक स्फटिकाची माळ साक्षात करून माझ्या गळ्यात घातली. त्या दिवशी सकाळी स्वामींनी दीक्षित कुटुंबाला मुलाखतीसाठी बोलवले व ज्योत्स्ना दीक्षितला स्वप्नात जशी माळ दिली होती तशीच साक्षात करून दिली आणि म्हणाले, सपना सच हुआ. या घटनेवरून एक गोष्ट लक्षात येते की केवळ जागृतावस्थेतच नव्हे तर स्वप्नावस्थेतही आपल्यावर नियंत्रण करणारे स्वामी हे अद्भुत दैवी शक्ती असणारे अवतार मूर्ती आहेत. दुसरे उदाहरण आहे श्री वॉल्टर कोवेन यांचे. मद्रास येथील हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्युमुखी पडलेल्या कोवेनना श्रीमती एल्सी कोवन व सौ रतनलाल यांनी इतरांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून त्यांच्या नाकाकानात कापूस घालून कपड्याने आच्छादित करून बाजूच्या कक्षात हलवले. तो दिवस होता 25 डिसेंबर 1978ची पहाट. श्रीमती कोवन यांच्या प्रार्थनेस प्रतिसाद देऊन स्वामी त्या हॉस्पिटलमध्ये गेले व त्यांनी श्री कोवन यांना पुनर्जीवित केले. डॉक्टरांनी मृत घोषित केलेले श्री कोवन पुन्हा जिवंत झाले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र त्यावेळी स्वामी एका सभेत उपन्यास देत होते. श्री कोवन जिवंत झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या स्वतःच्या काही चाचण्या घेण्यात आल्या तेव्हा असे लक्षात आले की त्यांना पूर्वी असणारा गंभीर स्वरूपाचा मधुमेह व इतर आजार यांचा आता मागमूसही राहिला नव्हता. म्हणजेच स्वामींनी केवळ वॉल्टर कोवन यांना पुनर्जन्मच दिला होता, त्यांच्या रोगांना नव्हे, जे रोग त्यांच्या मृत्यूबरोबर नाहीसे झाले होते. आणि हे घडले केवळ अद्भुत दैवी शक्ती असणाऱ्या स्वामींमुळेच. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई अव्यक्त रूपिणे नमः. अव्यक्त रूप असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो, जे निराकार परब्रह्माचे मूर्त स्वरूप आहेत. स्वामी म्हणतात, माझा जन्म हा मी माझ्या इच्छेने घेतला, माझी माता मीच निवडली, माझ्या अवतार कार्याची घोषणाही मी स्वतःच केली. मनुष्याने ईश्वरत्व प्राप्त करून घ्यावे म्हणून अविकारी रूपातून मी रूप आणि नाम घेऊन आलो आहे. चराचराला व्यापून उरणाऱ्या भगवंताचा सांप्रतचा अवतार म्हणजे भगवान बाबा. केवळ जगाच्या उद्धारासाठी त्यांनी मानव देह धारण करून अवतार घेतला. कोणत्याही नाम किंवा रूपाने प्रार्थना केली असता त्यांच्याप्रत जाऊन पोचते असा असंख्य भक्तांचा अनुभव आहे. अव्यक्त रूप साईंच्या दैवी शक्तीची ही 2 उदाहरणे. पहिले शिर्डी अवतारातले तर दुसरे परती अवतारातले. श्री वामनभाई पटेल नावाचा एक विद्यार्थी साईनाथांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे गेला होता. एकदा द्वारकामाईच्या बाहेरच्या पायरीवर तो बसला असता साईनाथांनी एका माणसाबरोबर एक खडीसाखरेचा तुकडा त्याला पाठवला. तो खाऊन संपल्यावर थोड्याच वेळात त्याला मुंबईहून वडिलांचे पत्र मिळाले. त्यात लिहिले होते, तू SSC पास झाला आहेस. त्यामुळे मोठ्या आनंदाने त्याने ठरवले की साईनाथांना काही प्रसाद अर्पण करावा. म्हणून त्याने सायंकाळी तिथल्या खानावळवाल्याकडून लाडू तयार करून घेतले व ते लाडू डब्यात घालून तो डबा घेऊन वामनभाई साईनाथांकडे गेला. त्याला पाहताच साईनाथ म्हणाले, आलास लाडू घेऊन? वाटेत कोणाची पर्वा केली नाहीस आणि आला इथे डबा खडखडवीत. प्रथम वामनभाईंना त्याचा अर्थ कळला नाही, परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले की साईनाथांकडे येताना रस्त्यात त्यांच्या मागून एक कुत्रा येत होता. त्याला काही न देता वामनभाईंनी तो डबा तसाच बाबांसाठी नेला. सर्व चराचरात व्यापून राहिलेल्या साईनाथांना हे कसे रुचणार? दुसरी गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातील शेटफळे गावची.
येथील एका सामान्य आर्थिक परिस्थितीत जीवन जगणाऱ्या श्रीमती कमल दीक्षित या स्वामी भक्तास भगवान श्री सत्यसाई बाबा दररोज मध्यरात्रीनंतर तिच्या घरात दर्शन देतात. कधी बासरी वाजवून दाखवतात, कधी उपदेश करतात, कधी भजने शिकवतात. अनेक वर्षे हा कार्यक्रम अव्याहत चालला आहे. एकदा मात्र संपूर्ण रात्र जागूनही स्वामी आले नाहीत. त्यामुळे कमल दीक्षित व्यथित झाल्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा स्वामी आले तेव्हा त्यांनी स्वामींना न येण्याचे कारण विचारले. त्यावर स्वामी म्हणाले, काल रात्री मी तर येऊन गेलो, प्रसादही भक्षण केला. कमल दीक्षितांना त्याचे आश्चर्य वाटले. तेव्हा स्वामी म्हणाले, काल रात्री जेव्हा तू माझी वाट पाहत होतीस तेव्हा एक भुंगा तुझ्या घरात आला. त्याने कपातील चहाला स्पर्श केला व तू निघून गेला. ते कोण होते बरं? तो मीच होतो. योगायोगाने कमल दीक्षितांची कहाणी पुणे येथील स्वामी भक्त सौ सरला जोशी यांना समजली. सरला जोशी स्वतः शेटफळे गावात जाऊन राहिल्या. 8 दिवस व रात्र कमला दीक्षितांबरोबर घालवले. खरं तर सुखवस्तू घरातील सरलाताईंना छोट्याशा गावात, तेही जिथे वीज सतत लपंडाव खेळते, वारा घेण्यासाठी पंखाही नाही, अशा ठिकाणी राहणे ही एक खडतर तपश्चर्याच होती. परंतु स्वामींवरील अढळ भक्तीमुळे त्यांनी ती सहज पूर्ण केली आणि शेटफळे गावच्या कमल दीक्षितांची कहाणी हिंदीमधून साई चरण कमल नावाने प्रसिद्ध केली. त्यामुळे अव्यक्त रूप साईंचे व्यक्त स्वरूप सर्वांना कळण्यास मदत झाली. सरलाताईंनी हिंदी भाषेतून स्वामींवर जी पुस्तके लिहिली त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथील अनेकांना स्वामींचे चरित्र, कार्य व लीला माहिती झाल्या. अशा प्रकारे सरलाताईंनी स्वामींची वाङ्मय पूजा समर्थपणे केली. होय, याच सरला जोशी यांना स्वामींनी एक वचन दिले. ते म्हणजे, जो कोणी माझी अष्टोत्तरी दिवसातून 3 वेळा त्रिकाल संध्या केल्याप्रमाणे 1 वर्षभर एकदा सुद्धा चूक न करता अखंड अचूक नियम करून त्यानुसार पठण करेल, त्याचे प्रत्येक काम मी पूर्ण करेन. अशा या अव्यक्त रूप स्वामींना आमचे कोटी प्रणाम. जे चराचरात भरले आहेत त्यांचे स्वरूप जाणून घेण्याची बुद्धी त्यांनी आम्हाला द्यावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई कामक्रोध ध्वंसिने नमः. वासना व क्रोध यांचा नाश करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवंतांनी गीतेच्या 16व्या अध्यायातील 21व्या श्लोकात म्हटले आहे, त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनम् आत्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत. अर्थात काम, क्रोध व लोभ असे 3 प्रकारचे नरकाचे द्वार असून ते आत्मविघातक आहेत. म्हणूनच या तिन्हीचा त्याग करावा. कामक्रोधादी षड्रिपू हे भगवंताप्रत पोहोचण्याचे प्रमुख अडथळे आहेत. जोवर हे अडथळे दूर होत नाहीत तोवर भगवंत कुणालाही आपला भक्त म्हणून स्वीकार करत नाही. षड्रिपूंचा वावर असणाऱ्या हृदयात परमेश्वर कसं बरं वास्तव्य करेल? ज्यावेळी काम, क्रोधादी रिपू नाहीसे होतील त्यावेळी मन शांत होईल, देह शरणागत होईल, हृदय निर्मळ होईल आणि तेव्हाच परमेश्वर तेथे वास करू लागेल. भक्तांच्या वासना, क्रोध यांचा स्वामी कसा नाश करतात त्याबद्दलच्या या 2 घटना. पहिली घटना स्वामींच्या बालवयातील आहे. एक दिवस एक शिक्षक वर्गात शिकवित असताना त्यांच्या असे लक्षात आले की आपण जे सांगत आहोत ते इतर सर्व विद्यार्थी लिहून घेत आहेत, परंतु सत्यनारायण मात्र लिहित नाहीत. त्यावर त्यांनी रागाने म्हटले, जो कोणी लिहित नसेल त्याने उभे राहावे. त्यावर सत्यनारायण उठून उभा राहिला. शिक्षकांनी त्याला विचारले, तू का लिहित नाहीस? निष्पाप मनाच्या सत्यनारायणाने त्यांना सांगितले, आपण जे सांगत आहात ते सर्व मला येत आहे, मग मला लिहून घेण्याची काय आवश्यकता? हे ऐकताच त्या शिक्षकांचा अहंकार दुखावला गेला. त्यांनी सत्यनारायणाला बाकावर उभे राहण्याची शिक्षा फरमावली. सत्यनारायणही बाकावर उभा राहिला, परंतु तास संपल्यावर शिक्षकांना खुर्चीतून उठता येईना. दुसऱ्या शिक्षकांना सत्यनारायणाला अकारण दिलेली शिक्षा समजली. त्यांनी त्या शिक्षकांना सत्यनारायणाची शिक्षा रद्द करावी असे सुचवले. त्याप्रमाणे करताच त्या शिक्षकांची खुर्चीतून सुटका झाली. त्यांचा क्रोध, अहंकार तर दूर झालाच, पण उलट तेव्हापासून ते स्वामीचे निस्सीम भक्त झाले. दुसरी घटना आहे मुंबईतील. एका भक्ताला स्वामींनी आश्वासन दिले की त्यांच्या पुढच्या भेटीत ते त्या भक्ताच्या घरी
व ते चालवित असलेल्या अभ्यास मंडळास भेट देतील. परंतु ज्यावेळी स्वामी मुंबईत आले त्यावेळीच त्यांच्याकडून या भेटीबद्दल काही समजेना, म्हणून त्या भक्ताने त्याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावर स्वामी म्हणाले, मी तिथे आलो तर तिथली सर्व यंत्रणा कोलमडेल, कारण तिथे जाण्याचा अरुंद रस्ता, इमारतीच्या तोंडावर असलेली दुकाने, लोकांची वर्दळ यामुळे तुम्हाला त्रास होईल. हे ऐकताच त्या भक्ताच्या मुलीस वाईट वाटले व क्रोधही आला. दुसऱ्या क्षणी स्वामी म्हणाले, बेटी बडा गुस्सा करती है. मग तिच्याकडे वळून म्हणाले, मी येतो, पण तुला माझे तिथले 2 तासाचे वास्तव्य हवे की कायमचे? हे ऐकताच तिचा क्रोध क्षणार्धात मावळला व स्वामींविषयी भक्तिभाव जागृत झाला. स्वामींचे कायमचे वास्तव्य कोण बरे नाकारेल? स्वामींनीही त्या वास्तूत कायम वास्तव्य करून त्याची सतत प्रचिती दिली. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम जय जगदीश हरे स्वामी सत्य साई हरे भक्त जना संरक्षक भक्त जना संरक्षक प्रतिमनेश्वरा. ओम जय जगदीश हरे शशिवदना श्रीकरा सर्वा प्राणपते स्वामी सर्वा प्राणपते. आश्रित कल्पलटिका आश्रित कल्पलटिका आपदान्धवा. ओम जय जगदीश हरे मात पिता गुरुदैवम् मरि अंतयु नीवे स्वामी मरि अंतयु नीवे. नाद ब्रह्म जगन्नाथ नाद ब्रह्म जगन्नाथ नागेन्द्राशयन. ओम जय जगदीश हरे ओंकार रूप ओजस्वी साई महादेवा सत्य साई महादेवा. मंगल आरती अंधको मंगल आरती अंधको मंदर गिरिधारी. ओम जय जगदीश हरे नारायण नारायण सत्य नारायण 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 सत्य नारायण नारायण सत्य नारायण नारायण. ओम जय सद्गुरुदेवा नारायण नारायण सत्य नारायण 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 सत्य नारायण नारायण सत्य नारायण नारायण. ओम जय सद्गुरुदेवा नारायण नारायण सत्य नारायण 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 सत्य नारायण नारायण सत्य नारायण नारायण. जय जय सद्गुरुदेवा. शांति शांति शांति. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम शांति